राज्यात अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये सध्या मोठा वाद रंगताना पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आता आमदार रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलंय। रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत केलेल्या प्रत्येक आरोपांना उमेश पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे। तर रोहित पवार महाराष्ट्राचे विलन बनू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिलाय। पाहिलं तर आता रोहित पवार हे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, सुप्रियाताई सुळे यांच्याही पक्षाचे वरिष्ठ नेते झालेले आहेत। त्यामुळे सातत्यानं ते त्यांच्या पक्षाच्या वतीनं भूमिका मांडत असतात। आता ही त्यांनी त्यांची व्यक्तिगत भूमिका मांडलेली आहे, परंतु खरी वस्तुस्थिती ही आहे की 2016 साली ज्या वेळेला पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका 16 किंवा 17 सालच्या असतील, त्यावेळेला जिल्हा परिषदेचं तिकीट जर त्यांना नाही दिलं तर आम्ही आणि आमचा परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू अशा पद्धतीची धमकी त्यांनी खुद्द पवार साहेबांना दिली होती। आणि पवार साहेबांनी त्यांना अजितदादांना विचारायला सांगितलं। अजितदादांनी सांगितलं की साहेब जोपर्यंत परवानगी देणार नाही तोपर्यंत आता कुटुंबातला इतर कुणाला वेगळ्या निवडणुका लढवायच्या संदर्भात मला निर्णय घेता येणार नाही। त्यांनी 2-3 वेळेला हेलपाटे मारल्यानंतर शेवटी धमकी दिली होती। त्यामुळे रोहित पवार हे 2016 साली भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते। त्याच्यानंतर 19 साली विधानसभेला जर उमेदवारी नाही दिली तर त्या ठिकाणी ते सुरुवातीला हडपसरमधून निवडणूक लढवण्याच्या करता प्रयत्नशील होते। नाही दिलं तर भाजपमध्ये जाणार असं म्हणायचे। म्हणून शेवटी त्यांना कर्जतमध्ये त्या ठिकाणी अजितदादांचा अंबालिका कारखाना होता, तिथे त्या ठिकाणी काम होतं दादांचं, आणि म्हणून करता त्यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून त्या ठिकाणी घड्याळ चिन्हावर त्यावेळेच्या वेळेला उमेदवारी दिली होती। रोहित पवार हे सातत्यानं असं जे बोलतात, मग विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये ते सातत्यानं बोलत राहतात। विलिनीकरण होणार होतं म्हणजे काय? म्हणजे आमचे आमदार तुतारीत जाणार होते आणि आम्ही विरोधात बसणार होतो का जाऊन? विलिनीकरण होणार होतं म्हणजे काय? तर तुतारीचे आमदार आणि तुतारीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते घड्याळात येणार होते असाच त्याचा अर्थ होता ना। आणि त्यामध्ये मग काय होतं, रोहित पवारांना त्या ठिकाणी मंत्रिपदाची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आमच्या पक्षातल्या ज्या नेत्यांचा अडसर झाला त्यांच्या मागे ते हात धुवून लागलेले आहेत आणि त्यांना जनतेमधून कार्यकर्त्यांमधून बदनाम करण्याच्या करता काही ते खोटं सांगत राहतात। आणि अशा पद्धतीनं रोहित पवार जे आज जे बोलतायत त्याच्यामध्ये काही सत्य नाही, तथ्य नाही। उद्या त्यांना की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या म्हणजे आमच्या पक्षाच्या घड्याळ चिन्हाच्या पक्षाच्या नेत्यांनी जाऊन पवार साहेबांपुढे आमच्या पक्षाचं कारण सांगायचा प्रश्न कुठे उद्भवतो? त्यांना विचारून आमचा पक्ष चालत नाहीये। आमचा पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या विचाराने चालतो आणि त्या ठिकाणी ही माहिती नेमकी कोणी दिली? हे कोण बोललं? हे रोहित पवार बोलतात। पवार साहेब स्वतः असं म्हणाले का की मला भेटायला आलेल्या घड्याळच्या नेत्यांनी अशा अशा पद्धतीनं मला ते म्हणाले, असं पवार साहेब म्हणाले का? नाही म्हणाले। आमचे भेटायला गेलेले नेते कोण म्हणाले का असं की आम्ही पवार साहेबाजवळ जाऊन असं असं म्हणालो? मग हे कुणाच्या सुकट बुद्धीतून असं आलं की पाल पवारांना समज द्यावी असं सांगायला आमचे नेते गेले होते? हे कुठून जन्माला आलं? तर याच्यामध्ये फक्त रोहित पवार या पद्धतीचे फेक स्टेटमेंट करतात ज्याला कुठलाही आधार नसतो। ते फक्त माध्यमांमध्ये आमच्या पक्षाच्या संदर्भानं उलटसुलट चर्चा व्हावी, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, आमदारात संभ्रम निर्माण व्हावा याच्या करता ते फक्त प्रयत्न करत असतात। याच्या पलीकडे दुसरं काही नाही। खरा अजेंडा जो आहे तो या त्यांच्या स्टेटमेंटमधून पुढे आहे। एका बाजूला अजित काका म्हणायचं, एक दुसऱ्या बाजूला सुनेत्रा काकी म्हणायचं, त्यांच्या परिवाराबद्दल आत्मीयता आस्था दाखवायची, त्यांच्या विमान अपघाताच्या संदर्भानं मला किती कळकळ आहे आणि बाकीच्याला कोणाला काहीच पडलेलं नाही असा जो आविर्भाव हा जो रोहित पवारांनी निर्माण केलेला आहे त्याच्या मागे त्यांचा छुपा अजेंडा जो आहे तो अजितदादा पवार यांची जी लिगसी आहे ती स्वतःभोवती केंद्रित करण्याच्या करता हा सगळा त्यांनी उद्योग मांडलेला आहे। एखाद्याच्या परिवारात एखाद्याचे सख्खे वडील गेल्यानंतर त्या मुलांना सर्वाधिक दुःख असणार आहे, ज्यांचा नवरा गेलेला आहे त्या पत्नीला सगळ्यात जास्त दुःख असणार। आणि यांनी किती छळ अजितदादाचा केला आहे हे आम्हाला सगळ्याला माहित आहे। रोहित पवार हे अजितदादाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला सुनेत्रा वहिनी खासदारकीला उभा होत्या त्यावेळेला काय भाषणं केली होती रोहित पवारांनी, कशा पद्धतीची वक्तव्य केली होती? त्यावेळेला अजितदादा काका नव्हते, त्यावेळेला सुनेत्रा वहिनी ह्या तुमच्या काकी नव्हत्या, त्यावेळेला अजितदादांचं व्यक्तिमत्व जे काही तुमच्या आयुष्यामध्ये तयार झालेलं होतं हे ठराविक फक्त मागच्या 3-4 महिन्यात अजितदादा
देवाघरी गेल्यानंतरच तुम्हाला अजितदादाच्या व्यक्तिमत्वाचा साक्षात्कार झाला. मग पवार कुटुंबामध्ये राहून, त्यांच्या घरामध्ये राहून, त्यांचा पुतण्या असताना, ते हयात असताना अजितदादा तुम्हाला कळले नाहीत. त्याच वेळेला दादांना साथ द्यायची होती ना. त्यावेळेला का नाही दादांना साथ दिली? दादा हयात असताना रोहित पवारांनी अजितदादांना साथ का दिली नाही? त्यावेळेला अजितदादाच्या संदर्भानं कुठल्या स्तरावर जाऊन वक्तव्य केली? आता अजितदादा केल्यानंतर त्या बारामती मतदारसंघ आता त्यांना मोकळा झालेला वाटतंय, पण तसं नाही आहे. या देशाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जेवढ्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या 75 वर्षाच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येणाऱ्या सुनेत्रावहिनी पवार या खऱ्या अजितदादाच्या वारसदार आहेत आणि पार्थ पवार आणि जय पवार हे त्यांचे पुढचे वारसदार. त्यामुळं बारामतीचा किल्ला जो आहे ह्याची तटबंदी जी आहे ही अभेद्य आहे आणि ती अजितदादा पवार यांचीच ती तटबंदी आहे. या बारामती पवार विचाराच्या राजधानीवर रोहित पवारांसारख्या बांडगुळांना तिथं वर्चस्व गाजवता येणार नाही. त्यांचा डाव बारामतीवर आहे आणि त्याच्याकरता म्हणून हे अजितदादांचं त्या ठिकाणी सारखा त्या ठिकाणी अपघाताचा कळवळा दाखवतात. वास्तविक त्यांना अजितदादाबद्दल कसलीही आत्मीयता नव्हती नाही. जर अजितदादाबद्दल एवढा कळवळा होता तर मग मतदानाच्या दिवशी बारामती अॅग्रोला रोहित पवारांनी सुट्टी का नाही दिली? मग त्या दिवशी बारामती अॅग्रोच्या म्हणजे त्यांच्या जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मतदानाला जाण्यापासून अटकाव का केला गेला? त्यांच्या स्वतःच्या कारखान्याला संस्थांना तुम्ही सुट्टी का दिली नाही? रितसर त्या दिवशी सरकारी सुट्टी जाहीर असताना मतदानाचा हक्क बजावण्याकरता कुठल्याही सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपन्यांमधल्या कामगारांना सुट्टी अलाउड असताना तुम्ही त्या ठिकाणी मतदानाला जाण्यापासून का अडवलं? आता रेकॉर्ड होऊ नये, कारण इतिहास घडू नये. सुनेत्रावहिनींच्या नावावर या देशातला निवडणुकीचा इतिहास घडू नये याच्याकरता म्हणून धडपड कुणी केली. त्यामुळं यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. त्यांच्या पोटात एक आहे आणि तोंडात एक आहे. रोहित पवारांनी असं प्रतिक्रिया दिली आहे की उमेश पाटील हे हिरोगिरी करायला निघाले. हिरोगिरी म्हणते तुम्हाला? ठीक आहे, उमेश पाटील हिरोगिरी करायला गेलेले आहेत असं त्यांचं मत असेल तर तुम्ही महाराष्ट्राचे व्हिलन होण्याचा प्रयत्न करू नका. लोकांना तुमच्या सातत्यानं एकच गोष्ट बोलण्याचा किळस यायला लागलेला आहे आणि त्यामुळं आम्ही आमच्या पक्षाची, आमच्या नेत्याची भूमिका त्या ठिकाणी मांडतो. तुमचं पितळ उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचं पितळ उघडं पाडायला एक साधा कार्यकर्ता सक्षम आहे आणि त्याच्यामुळं त्या अस्वस्थतेतून ते म्हणतात की ते हिरोगिरी करायची आवश्यकता नसते. जे सत्य आहे ते सत्य आहे.